मंडळी, तर आता आपण आलेलो आहोत वेंगुर्ला तालुक्यातल्या रेडी गावात आणि खूप छान गाव आहे आणि गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे, त्याचबरोबर यशवंतगड आहे आणि गडाच्या पायथ्यालाच समुद्र आहे। तर आत्ता आम्ही गडावरनं जाऊन आलो, तर गडाचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर वरती लिंक आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आत्ता उतरलो आहे आणि अगदीच 1 मिनिटाच्याच अंतरावरती हा रेडीचा समुद्र आहे आणि आता आपण तिथे चाललो आहे। समुद्र खूप सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे। अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या समुद्र किनाऱ्याला लागूनच थोडीशी पडीक जागा आहे आणि त्या पडीक जागेमध्ये एका दगडामध्ये कोरलेली एक गणपतीची छान अशी मूर्ती आहे। ही मूर्ती कशी तयार झाली, की कोणी तयार करून इथं आणून ठेवली याबद्दल तशी माहिती मिळालेली नाहीये, पण मूर्ती खरंच खूप छान आहे आणि आपण त्याचं देखील दर्शन घेणार आहोत। चला तर आता आपण समुद्रावरती जाऊया आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण जाऊया आता बीच वरती। चला तर हा बघा संपूर्ण बीच आता चाललो आपण। तर हा आहे रेडीचा बीच, तुम्ही बघू शकता। इथून हे पाणी आहे आणि मध्ये बघा थोडंसं लँड आहे आणि थोडंसं पुढे शिरोडा बीच आहे। हा एवढ्यापर्यंत पाणी येतं म्हणतात, हे बघा। चल इथे नसतं रिसॉर्ट कोण बांधलं। छान शांत असा हा समुद्र किनारा आहे आणि संध्याकाळी 5:30 झालेत आता आणि बघा मस्त सूर्य अगदी छान शांत झालेला आहे। वीकेंडला इथे थोडी गर्दी होते, पण एरवीच्या दिवशी किनारा खूप शांत असतो आणि आता सध्या तर आम्ही फक्त 6 जण या बीचवरती दिसतोय। या पुढे या इकडे। असे कसे खडक आले ते? गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो तेव्हा हे खडक इथे नव्हते। सहसा असे हे खडक आपल्याला समुद्र किनाऱ्यावरती दिसत नाहीत आणि हा समुद्र किनारा अगदी स्वच्छ आणि सपाट होता, पण या वर्षी हे दगड दिसायला लागलेत। आणि या ठिकाणी बघा, जे मी तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्तीला सांगितली आहे तर ती आहे आणि आपण आता त्याचं दर्शन घ्यायला जाऊया थोड्या वेळातच। याच्यात कालवं मिळत असेल ना? होय ना? हे काय काढून नेले? हा हे काय कालवं काढतो। नाही मी म्हटलं नाही, असं किनाऱ्यावर असं दगड येत नाही जास्त करून। आता नंतर आले, आधी नव्हते। खूप मस्त आहे तिथे बघा, मध्ये हे आहे ना झाडं आले। हा इथे समोर तिथे बांधले। हा 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 किती स्वच्छ बघा। खेकडा सूर्याचा मंद प्रकाश समुद्रावरती पडतोय आणि किती छान दिसतात या लहरी।
भरती होती पण हो आणि इथपर्यंत येत होतो आम्ही आलो होतो ना संध्याकाळी. इथपर्यंत धुवून घे पाय. हा चल ये. असंच राहूया काय चला इथे गणपतीचं मंदिर आहे तर ते पण आपण बघून येऊया. हा जाणार होतास ना उद्या. काय पोरांना पाणी वाहण्यासाठीच मुलं येतात. होय इथून आहे. हो तुम्ही जर कधी रेडी बीचला आलात तर नक्कीच गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तो आहे ना आपला मोठा. हा हा असं रामफळासारखे दिसतं ना पण रामफळ नाही. बापरे नोनी नोनी पण ते अशी कच्ची खात नसतील. औषध असतं ना ते. पहिल्यापासून मग इथे मंदिर नाही बांधलं ते. नाही बांधले. हा म्हणजे चप्पल हा बरं आहे. दर मंगळवारी येतात दिवा बिवा लावतात पूजा करतात. चला चला हे बघा 2 हातांचं आहे ना हे पण. तो सेम सेम त्यांची प्रतिकृती. पिंपळाची झाड. हो नोनी फळं येतात म्हणजे बरं आहे. मम्मी ते लोकांनी आता नोनी फळं एक्सपेरिमेंट करून बघितलं असते. हा हो होय हा कपडे आणलेत ना. धर त्याला. हा ते रुतते माती लगेच. पकडा जास्त डीप नाहीये फक्त माती सतत वाळू वाळू खाली जाते ते. बरोबर नाही. फिल्टर लावला पाहिजे. बरं वाटलं. पाण्यात जायचं त्याला काल पण उतरत होता पण तिथे खुशूचं काय. चला 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 आता चला झालं. आईच्या गाडीला चला मग चला. ते पाणी वरवर येतं आता. एकदम. हा हा कुपेश्वर नाही सॉरी सिद्धेश्वर. सिद्धेश्वराचा. आणि ते समोर हे दिसतं ना ते घोड्या आल्या ना मोठ्या मोठ्या बाहेरच्या. हा हा ते माती रेती का काय नेतात ना पक्षी तेच. हो वाटले बघ कसे. नाही काहीतरी कोणाचं तरी हाय वाहून आलंय कोणाचं तरी तेच. हे प्लॅस्टिकच्या बाटल्या. हा ना ढीगवर एक दुकान बापरे. निघेल एवढं. हे बघ इथे रूम आहेत ना इथे राहायला होतं. ओके ओके हा 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 ते भाड्याने देतात ना तिथे. हा हा तिथे बसायचे इथे समोर. ओके. बघा इथे किती बरं गेले झाले. खेकड्यांचा ना खूप मोठे केलेत त्यांनी. हा इकडे पण ना हे मोठं आहे तिथे पण तुला पण भेटतं. हा हा हे बरं आहे ना आपल्या समुद्राच्या किनारी एकदम. टाइमपास खूप पुढे गेले. खूप पुढे. हो तसंच आहे. पुढे तिथपर्यंत पुढे जायचं चालत येऊन बसतो बाकावर. हा हा चला जाऊया. फिरणार मी.
पहिले ते आली आली यायला लागली. हा पहिले कुठे आता कळायला लागलं लोकांना. कॅक्टस हा हे सांगत निवडून गा बघा. हा 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 हे नुसतं ते संध्याकाळची चहा पाण्यासाठी वाटतं ते. ओय चलो बदल घेतला घेतला मी पिला पण शौर्याचे आहे मोठ्या माणसाचे आहे. तो सावकाश पितो पद्धतशीर. मोबाईल पडेल बघ कोणता आजोबांचा मोबाईल पडेल ते आजोबांचा. चला सावकाश. धन्यवाद आभारी आहे. खूप खूप आभारी आहोत. होय आमाडी पडली आमाडी पडली. तुम्ही आम्हाला काही क्षणासाठी हे विश्रांती आमाडी गावली एक नाही एक फुकी आतमधून काका चला. काका आले. घरात आहे काका आता प्रत्येक खिडकीत येऊन येऊन बघत असला. एक हे बरं आहे ना आपलं. संपूर्ण रेडी गावात आपण पाहिला. गडावरती सुद्धा गेलो आणि बीच सुद्धा पाहिला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.